शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर आज आपण आपल्याच शेतामध्ये काय करालोय, जो प्लॉट मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की दगड गोळा करायला, तर तो प्लॉट आज आपण नांगरायला लागलोय. आणि हा प्लॉट जो आहे तर आपण याच्यामध्ये काय करणार आहे, ऊसाची लागवड करणार आहे. परत पावसाळ्यानंतर परत पाऊस उघडल्यानंतर ना लागवड करणार आहे. त्याच्यासाठी आपण हा तयार करायला लागलो प्लॉट. आता प्लॉट तयार करत असताना आपण काय करायला, तो खोल नांगरट करायला. खोल नांगरट कशासाठी करायची किंवा त्याचे फायदे काय आहेत, तर त्याच्या संदर्भातला हा व्हिडिओ असणार आहे. आता खोल नांगरट केल्यानंतर काय होतं, आता इथं जी ढेकळं निघाली ती अशा प्रकारे ढेकळं निघाली. काय होतं, बऱ्याच वेळा आपण 1-2 वर्ष जर नाही नांगरट केली तर जमिनीमध्ये काय होतं, घट प्रमाण होतं, मातीचं जे प्रमाण आहे तर ते असं घट्ट होतं किंवा दगडासारखं होतं. त्याच्यामुळं काय करायचं आहे, वर्षातून किंवा 2 वर्षातून आपलं जे पीक आहे, समजा ऊसाचं पीक 2 वर्ष ते 3 वर्षानंतर आपण निघत असतं. तर अशा वेळेस खोल नांगरट केल्यानंतर काय होतंय, अशी जी ढेकळं निघणार आहेत किंवा मातीमध्ये जो घट्टपणा आलाय तर तो निघून जाण्यासाठी काय करायचं, खोल नांगरट करायचे. जेणेकरून काय होतं, या ढेकळं वर आल्यानंतर सूर्यप्रकाशात किंवा उन्हाच्या संपर्कात आली तर तिथून ते पूर्ण मॉइश्चर कंटेंट आहे तर ते त्यातलं निघून जातं. आणि त्याच्यानंतर माती जी आहे तर ती भुसभुशीत होते. आणि खोल नांगरट केल्यामुळं रानामधील जी काही 8-9 इंचापर्यंतची जी बुरशी आहेत किंवा किटाणू आहेत किंवा जे काय अन्य म्हणजे होमणीसारखं जे कीटक आहेत तर ते पण वर येतात. त्याच्या अंडी सकट ते नायनाट होतं आणि साधारणतः 1-2 महिने जरी ती पूर्ण असं रान तळत राहिलं तर त्याच्यामुळे जे काही उर्वरित शिल्लक राहिलेलं आहे तर ते पण आपलं मरून जाते, ते कीटक जे काय आहेत तर ते. आणि दुसरा याचा फायदा काय होतो, असं ठेवल्यामुळं रानामध्ये ऑक्सिजन हा किंवा हवा जी खेळती राहते असं जर म्हणतो आपण, तर ते आपल्या रानामध्ये खेळती राहते. आणि जेणेकरून काय होतं, परत पावसाळ्यामध्ये आपल्या रानामध्ये पाणी पण मुरलं जातं चांगलं आणि पिकाची वाढ जी आहे तर ती जोमान होते. आणि दुसरा एक फायदा म्हणजे काय, ज्यावेळेस आपण वरच्या मातीमध्ये सर्व काय आपण रासायनिक खत किंवा जे कुठले स्प्रे वगैरे दिले असते, ती माती परत खाली जाते आणि खालची जी काही सुपीक झालेली माती असते तर ती वरच्या बाजूला येते. आणि त्याचा जो फायदा आहे तर तो आपल्या पिकांना होत असते. त्याच्यामुळे हे जे आहे तर खोल नांगरट अवश्य करावी, जेणेकरून काय होतं, आपल्याला त्याचा फायदा होतो. आणि एक जे आपण काय म्हणतो चेंज पाहिजे किंवा परिवर्तन जे पाहिजे असं म्हणतो, तर त्याचा एक हा भाग असतो. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपल्याला वेळ भेटेल किंवा आपल्या पिकाच्या सोयीनुसार काय करायचं, खोल नांगरट शक्यतो उन्हाळ्यामध्ये करायचे, जेणेकरून त्याचा जो अतिरिक्त फायदा आहे तर तो आपल्याला भेटत असतो. माहिती आवडली असेल तर लाईक, फॉलो आणि आपल्या शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा. धन्यवाद.